असोसिएशन कडून आदर्श बँक पुरस्काराचं वितरण चार्टर्ड अकाउंट अजय ब्रह्मे आणि जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। मनोरमा बँकेनं पटकावला प्रथम क्रमांक। मनोरमा बँकेसह 9 बँकांनी आदर्श बँक म्हणून पुरस्कार प्राप्त करून त्यांना सन्मानित केलं गेलं। खऱ्या अर्थानं मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक श्रीकांतजी मोरे यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे याचबरोबर कर्मचारी आणि संचालक यांच्या अथक प्रयत्नामुळे मनोरमा बँकेनं प्रथम क्रमांक पटकावला असं सांगून मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्षा सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केलेत। सोलापूर जिल्हा बँक असोसिएशन कडून आदर्श बँक पुरस्कारांचे वितरण महाराष्ट्र अर्बन बँक फेडरेशनचे अध्यक्ष चार्टर्ड अकाउंटंट अजय ब्रह्मेच्या यांच्या हस्ते जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, बँक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश वाले, उपाध्यक्ष डॉक्टर अशोक सुरवसे, बँक असोसिएशनच्या संचालिका अस्मिता गायकवाड, संगीता फाटे, संचालक राजगोपाल मिनियार, अशोक लुणावत, राजगोपाल झंवर, किसन माळी, दीपक मुनोज, शंकर पाटील, दिनकर देशमुख, विशेष लेखापरीक्षक विष्णू डोके, रत्नाकर कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व थाटात करण्यात आले। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी बँक असोसिएशनच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। अध्यक्ष प्रकाश वाले यांनी प्रास्ताविक करून आपले मनोगत व्यक्त केले। आम्ही फार जिगरीने, कारण 3 वर्षाखाली ह्या कार्यक्रम करताना फार त्रास झाला। आमचे जे डायरेक्टर होते त्यांना हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, जे पहिले जे डायरेक्टर होते चेअरमन होते त्या सगळ्यांना ही गोष्ट माहितीच आहे। त्यासाठी नेमताना आम्ही असे काही परीक्षक नेमले की जेणेकरून त्यांनी जे काही मार्क देतील ते एकदम योग्य राहतील। आणि आम्ही सुद्धा ज्या कॅटेगरीला कुठला मार्क देणार आहे, NP असू दे किंवा बँकचे व्यवहार असू दे, FD असू दे, त्यांचं ग्रॉस हे असू दे, नेट NP असू दे किंवा त्यांचं CD रेशो असू दे, जे काही असेल त्याला एक मार्क ठेवलं होतं। ते कॅटेगरी सर्व बँकेला आम्ही ते पाठवलेलं आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या CA कडून ते अभ्यास करून तुम्ही करू शकता की आपली बँक त्यामध्ये किती सक्षम आहे। त्यासाठी पूर्ण पारदर्शकपणे आम्ही ह्या सर्व बँकेची निवड केलेली आहे। आणि करताना सुद्धा जवळजवळ 8-15 दिवस आमचे CA
माळी साहेब, राजगोपाल मिण्यार साहेब आणि शक्कर शेट्टी साहेब, गोठावळे हे फार विचार करून सगळे डिसिजन घेतलेले आहेत. त्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि आपण सुद्धा वेळेत वेळ काढून आज सगळेजण आलात, सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि ज्या बँकेंना पुरस्कार मिळाले आहेत त्यांना शुभेच्छा देतो. ज्यांना काही मिळालं नसेल तरी पुढच्या वर्षी त्यांनी प्रयत्न करावा बँक सुदृढ करण्यासाठी, कोऑपरेटिव्ह क्षेत्र हे अधिक सक्षम करण्यासाठी आणि चांगलं करण्यासाठी सर्व प्रयत्न करणार आहे. तरी आपण सर्वजण मिळून एकजुटीने आपण आपल्या बँकेचे कसं प्रगती करण्यात येईल ह्याच्याकडे लक्ष द्यावं. बँक जास्तीत जास्त NPA बाहेर काढण्यासाठी, जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करावं आणि बँकेला आपल्या ग्राहकाच्या विश्वास निर्माण करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करावं. एवढीच तुम्हाला मी सदिच्छा देतो. आपण सर्वजण आल्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो. आता आमदार देवेंद्र कोटे साहेब आलेत, त्यांचं सुद्धा मी स्वागत करून माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. प्रमुख अतिथी चार्टर्ड अकाउंटंट अजय ब्रह्मेचा यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतातून अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. जे काही रिझर्व्ह बँक पब्लिश करतं, काही अपेक्षा आपल्याकडनं करतं, आपण काय करतं त्याचं जे जसं मूल्यांकन करतो, जसं आम्ही तुमचं या असोसिएशनने तुमचं मूल्यांकन केलं, तुम्ही कसे काम करता, असा संपूर्ण सेक्टरचं मूल्यांकन ह्या ट्रेंड अँड प्रोग्रेस रिपोर्टमध्ये होतो. तो दरवर्षी डिसेंबरमध्ये मागील वर्षाचा डिक्लेअर करण्यात येतो. आपल्या अर्बन बँका खरं सांगायचं म्हणजे संख्यात्मक वाढल्या नाहीत, पण अभिमानाने सांगू शकतो की मागील 2 वर्षात त्या गुणात्मक जरूर वाढल्या. आपल्या अर्बन बँकेचा नफा हा वाढला, तो जवळपास मागच्या वर्षी 50% नफा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा वाढला. तो 3000 कोटीवरनं 4500 कोटींवरती तो नफा गेला. आपल्या बँकेचा CRR कॅपिटल इक्विटी रेशो हा 17.7 झाला. तो संपूर्ण सेक्टरमध्ये म्हणजे कमर्शियल, प्रायव्हेट, फायनान्स सगळ्यांपेक्षा जास्त CRR असलेला सेक्टर हा आपला अर्बन कोऑपरेटिव्ह बँक सेक्टर आहे. त्याचप्रमाणे ठेवी सुद्धा आपला वाढल्यात, पण ते एवढ्या नाही वाढल्यात. 4% त्याच्यामध्ये झालं. जवळपास आपला मागच्या वर्षीचा ठेवी 5,55,467 होत्या. कर्ज सुद्धा वाढलेत, पण ते 3 ते 4-5%च्या ह्याच्यात जवळपास 3,46,00,000 समथिंग त्या ठेवी त्या ठिकाणी होत्या. पण आपल्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय जो झाला तो ग्रॉस NPA सुद्धा आपला जवळपास 1.5% कमी झाला. तो 7.7 वर आला आणि सगळ्यात महत्त्वाचं नेट NPA फक्त 1.2 झाला. हा सगळ्यात आणखीन कमी झाला, तो सगळ्या सेक्टरपेक्षा सुद्धा कमी आहे. पण तरी रिझर्व्ह बँकेची आपल्याकडे वक्र नजर ही असणारच आहे, कारण आपल्यातलेच काही आपले भावबंद चुकीचे कामं करतात आणि त्या चुकीच्या कामाचं आपल्या सर्वांना त्या ठिकाणी त्यांचा रोष आपल्याला त्या ठिकाणी पत्करावा लागतो. खरं सांगायचं म्हणजे सुदैवाने 6 जुलै 2021ला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सहकार मंत्रालय स्थापन झालं आणि प्रथमच त्या ठिकाणी अमित शहा सारखे एक चांगल्या भक्कम अशा मंत्र्याला त्या ठिकाणी चार्ज दिला गेला. त्यामुळे आपल्या सेक्टरला एक चांगले सुगीचे दिवस त्या ठिकाणी आले. सुदैवाने मी फेडरेशनचा अध्यक्ष झाल्यावर त्याच वेळी मला नोव्हेंबरमध्ये अमित शहाजींची भेट घेण्याचा मान भेटला. जवळपास 1 तास त्यांच्याशी या संपूर्ण सेक्टरवर चर्चा करताना एक गोष्ट लक्षात आली का आपली जी संख्यात्मक जो विषय तो आपला कमी कमी होत जात आहे. जवळपास 2000 साली 2000 बँका असताना मागच्या वेळी 2023च्या रिपोर्ट प्रमाणे ते आपल्या जवळपास 1472च बँका राहिल्या आणि आजच्या तारखेला आणखीन त्याच्यातल्या 13 बँका कमी झाल्या. जवळपास 262 का 261 1461 बँका शिल्लक राहिल्या. या जर बँका अशा शिल्लक कमीच राहिल्या तर अर्बन बँक कसं काय प्रगती करेल, अर्बन बँक पुढे कसे जाईल, या सगळ्या माहितीचा आकडेवारी सगळं त्यांना रिपोर्ट दिल्यानंतर सुदैवाने म्हणतात ना काही त्यांच्या ते लक्षात आल्यावरतीच विदिन 15 डेज त्यांनी नवीन ब्रँचेस लायसन्स ओपन करण्यासाठी आपल्याला परमिशन्स दिली. त्याच्यासाठी क्रायटेरिया लावला SFWM. तरी अभिमानाने सांगू शकतो. जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनीही अध्यक्ष भाषणातून मौलिक विचार मांडले. उपस्थित असलेले CEO तसेच बँकाचा स्टाफ, बंधू आणि भगिनींनो, आणि याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची पार्सलिटी नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे की याच्यामध्ये प्रत्येक बँकेने केलेलं काम जे आहे, हे कामाची ती पावती आम्ही खूप योग्य रीतीने देतोय.
पण ही जी कामाची पावती आपण देताना ह्या ज्या बँका काम करतात ते त्यांच्या लेवलला त्या लेवलला काम होतं का हे बघणंही गरजेचं आहे. कारण काय होतं की बँका हा कर्ज आणि ठेव ह्या दोन बेसवरती चाललेला आहे. हे दोन चाक आहेत, ह्या दोन चाकावरती सगळं चाललेलं आहे आणि RBI हे मॉनिटर करत आहे. प्रत्येक गोष्टीचं मॉनिटरिंग डे टू डे लाईफ मध्ये तुमच्या बरोबर सुरू आहे. तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं स्टेटमेंट द्यावी लागतात, प्रॉपर पद्धतीनं बँक चालवावी लागते, नाहीतर सॅपचा बडगा उघडलेलाच राहतो. आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या बऱ्याचशा बँका त्याच्यामध्ये आहेत आणि त्यांची लेटर पाठवून आणखीन त्यांना सॅपमधनं बाहेर काढलेलं नाही, कारण त्याचा आढावा मी घेतच राहतो प्रत्येक महिन्याला. तर त्याच्यामध्ये मला एक म्हणायचं आहे की ज्यावेळेस पण बँका संचालक मंडळ निवडून येतं त्यातले काही लोक ऍक्टिव्ह असतात, काही लोक फक्त आपण संचालक आहे मीटिंगला यायचं, आपलं ऐकायचं, निघून जायचं, अशा पद्धतीचं असतं. असं करू नका. कारण चेअरमन आणि संचालक अर्धे तरी यांना माहित पाहिजे बँकिंग काय आहे, म्हणजे कुणाला काय येतं हे मला येतं हे माहित पाहिजे. त्या पद्धतीनं मी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातली पहिले लीडर असतील किंवा पहिला ऑफिस असेल महाराष्ट्रातलं की ज्याने SRO चे अधिकार हे इंटरव्ह्यू घेऊन दिले. 81 लोकांचे इंटरव्ह्यू घेतले मी, त्यात फक्त 2 लोकांना बँकिंग मधलं नॉलेज होतं, 70 काहीही एवढं नॉलेज नव्हतं. हे असं होऊ नये. आपल्याला जर बँकिंग करायचंय तर बँकिंग मधला प्रत्येक पार्ट ना पार्ट माहित पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामुळे एक आहे की जर या गोष्टी आपल्याला माहित झाल्या तरच सगळ्या गोष्टी आपण रोजच्या जीवनामध्ये व्यवस्थितपणे करू शकू. आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी इथं वाटते ती म्हणजे असं की ज्यावेळेस तुम्ही इंटरनल ऑडिट करून घेताय त्यावेळेस प्रॉपर इंटरनल ऑडिट करून घ्या. घरचं ऑडिट असतं ना हे खूप कडक असावं असं मला वाटतं. बाहेरचं ऑडिट ठीक आहे तुम्ही दाखवण्याचं जे बोलवताय, पण जे घरचं ऑडिट आहे इंटरनल ऑडिट तुम्हाला कळायला पाहिजे कुठल्या कोपऱ्यामध्ये काय चाललंय. ऑडिटर हा कॅमेरा आहे, त्यानं दाखवलं गेलं पाहिजे प्रत्येक गोष्ट काय घडतीये तुमच्या बँक मध्ये, प्रत्येक ठिकाणी काय चालतं, कुठल्या सेक्शनला काय चालतं हे कळायला पाहिजे. आणि याच्यासाठी संचालक मंडळानं महिन्यातनं 2 मीटिंग CEO आणि त्यांच्या कमिटी बरोबर घेतल्या पाहिजे. माजी मंत्री आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे यांनीही पुरस्कार प्राप्त बँकांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. आणि नागरी बँक किंवा कोऑपरेटिव्ह बँक म्हणले की लोकांना फार जवळचं आहे, नॅशनलाइज बँकेपेक्षा फार जवळचं आहे. कारण सहजपणे आपल्याला कर्ज उपलब्ध होणं आणि आपण जे ठेवी देतो त्या ठेवीवर जास्त व्याज मिळणं, या दोन्ही दृष्टिकोनातून लोकांनी आपल्यापर्यंत येत असतात. आणि आपल्या त्या बँकेवर आपले लोकप्रतिनिधी असल्यामुळं, त्यातले संचालक आपले असल्यामुळं ते त्यांना ज्या काही अडीअडचणी असतात त्या अडीअडचणी ताबडतोब सोडून त्यांना सहजपणे व्याज आपल्या कर्ज उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळं आपलंसं वाटणारे हे काही बँका आपल्या जिल्ह्यातल्या बंद पडल्या, पण ज्या काही चालू आहेत ज्यांनी आपल्या ह्या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये एवढ्या मोठ्या सगळ्या कॉम्पिटिशन असताना आपण या चांगल्या रीतीनं चालवल्या, त्यांना आज आपल्या असोसिएशनच्या वतीनं त्यांचा आज आदर्श बँक म्हणून जे काही पुरस्कार देणार आहेत, ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांना शुभेच्छा देतो. आणि ज्यांना नाही मिळालं ते एक चांगलं काम करून यापुढेही आपण एक चांगलं आदर्श बँक म्हणून आपण नाव निर्माण करावं. आणि आपल्या या आदर्श बँकामध्ये ज्या काही आपण बघतोय की ज्या बँकेला आपल्याला आदर्श मिळाले की ज्यांनी आपल्या या ज्यांना ज्या CNची नियुक्ती केली त्यांनी त्यांचं नाव आज सांगणार आहे, त्या बँकेचंही आदर्श घेऊन आपणही एक प्रकारचं चांगलं काम पुढं करत राहावं एवढी शुभेच्छा देतो. की भारतासारख्या देशात बँकिंग क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक बँका काम करत असताना या सगळ्या स्पर्धेमध्ये नागरी सहकारी बँक सुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीने सुविधा देऊन टिकून आहेत व स्वतःची प्रगती करत आहेत. लोकांसाठी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय बँकेच्या तुलनेत नागरी सहकारी बँक ही जवळची वाटते आणि ती जास्त सोयीची वाटते आणि त्यात विश्वासार्हता सगळ्या नागरी सहकारी बँकेने जपलेल्या आहेत. ज्या आंतरराष्ट्रीय बँकेकडनं सुविधा यापूर्वी मिळायच्या त्या सगळ्या सुविधा जवळपास आता प्रत्येक नागरी बँक देखील द्यायला सुरुवात केलेली आहे. अशा सगळ्या प्रभावी काम करत असताना त्यांना कुठेतरी प्रोत्साहित करणं गरजेचं असतं. म्हणून आपल्या नागरी सहकारी बँकेने आदर्श बँक
पारितोषिक देण्याचा हा संकल्प केला आणि प्रत्येकाला प्रोत्साहित करण्यासाठी हा समारंभ आयोजित करण्यात असताना मला खरोखरच कौतुक वाटतं. कारण का आपण एक मानव प्रवृत्ती असते की आपण जर चांगलं काम करत असेल, आपली जर कामगिरी जर इतरांपेक्षा वेगळी होत असेल तर कोणीतरी आपल्याला एक कौतुकाची थाप आपल्या पाठीवरती दिली पाहिजे, ही प्रत्येकाचीच अपेक्षा असते. आणि अशा पारितोषिकातनं निश्चितच सर्वांना एक काम करण्याची चांगली ऊर्जा आणि प्रेरणा मिळून आणखीन प्रभावी काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. आणि हे काम आपल्या नागरी सहकारी बँक असोसिएशन करत आहे. यासाठी असोसिएशनचं अभिनंदन करून सर्व पुरस्कार प्राप्त बँकांना शुभेच्छा देतो. संचालक राजगोपाळ मिनियार यांनी पुरस्कारांचे निकष सांगून पुरस्कार प्राप्त बँकांची घोषणा केली. ठेव रक्कम 500 कोटींच्या वर बँकांच्या मध्ये अव्वल स्थानी येत मनोरमा बँकेने प्रथम क्रमांक पटकावला. ज्या विविध कॅटेगरीतल्या बँकांना आपण पुरस्कार दिलेले आहेत त्यांना नामांकन झालं म्हणून पत्र आपण प्रत्येकाला पाठवलेलं आहे. तुमचं नामांकन या पुरस्कारासाठी झालं आहे म्हणून. परंतु एक गुप्तता आम्ही त्यातल्या त्यात एवढी पाळली की नामांकनामध्ये प्रथम आहे का द्वितीय आहे का तृतीय हे सांगितलं नाही. आम्ही गुप्तता पाळली आणि ते उत्सुकता असावी प्रत्येकाला, त्यासाठी म्हणून ते गुप्तता पाळली. त्यामुळं आज हे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे. त्यानंतर या गटातील प्रथम पुरस्कार 500 कोटीच्या वर ठेवी असलेले प्रथम पुरस्कार मनोरमा कोऑपरेटिव्ह बँक. तर सिद्धेश्वर सहकारी बँक सोलापूर यांना द्वितीय क्रमांक मिळाला. ठेवी रक्कम 200 कोटी ते 500 कोटी ठेवीपर्यंत प्रथम क्रमांक विकास सहकारी बँक लिमिटेड सोलापूर यांना मिळाला, तर द्वितीय क्रमांक माढेश्वरी कोऑपरेटिव्ह बँक यांना मिळाला. पंढरपूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक यांना तृतीय क्रमांक मिळाला. रक्कम 50 कोटी व 200 कोटीपर्यंत प्रथम क्रमांक महेश अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूर यांना मिळाला. द्वितीय क्रमांक जनता सहकारी बँक लिमिटेड कुर्डुवाडी यांना मिळाला. राजमाता अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मंगळवेढा यांना तृतीय क्रमांक मिळाला. रक्कम 50 कोटीच्या वर गहिनीनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक अकलूज यांना पुरस्कार मिळाला. पुरस्कारार्थींचे मनोगत व्यक्त करताना मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्षा अस्मिताताई गायकवाड यांनी मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे साहेब यांचे कुशल मार्गदर्शन, संचालक व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने केलेले टीमवर्क व ठेवीदार, हितचिंतक, कर्जदार या सर्वांच्या सहकार्यामुळे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त केले. कोऑपरेटिव्ह बँकेचे पूर्वी 12 वर्ष उपाध्यक्षा म्हणून व सध्याच्या कार्याध्यक्षा माननीय सौ अस्मिता गायकवाड मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. मला खूप आनंद होत आहे की आज पुरस्कार मिळून, म्हणजे 1 नंबरचा पुरस्कार कसा असतं, खूप छान कष्ट केलेलं असतं आणि त्यानंतर 1 नंबर पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा आनंद करण्यात मावत नाही. आणि मनोरमा बँकेचे चेअरमन सर्व आदरणीय श्रीकांतजी मोरे साहेब आणि सर्व संचालक मंडळ यांचा टीम वर्क, त्याचबरोबर आमच्या बहिणी शोभाताई मोरे यांची खंबीर साथ आणि आमच्या CEO मोहिते मॅडम, त्याचबरोबर आमचे सगळे कर्मचारी, या सगळ्यांमुळे आम्हाला हा पुरस्कार मिळालेला आहे. मनोरमा बँकेचं वैशिष्ट्य असं आहे साहेब, गेली 7 वर्ष सतत आमचा NPA 0% राहिलेला आहे. त्याचबरोबर आमच्याकडे वसुलीची टीम, आम्ही असं काम करतो की जेव्हा 31 मार्च होतं तर आम्ही 1 एप्रिल पासून परत वसुलीला लागतो आणि त्यामुळे हा 0% NPA आहे असं मला वाटतं. श्रीकांतजी मोरे साहेबांनी जिल्ह्यातील 25 बँका स्थापन करून दिलेल्या आहेत, म्हणजे त्यांचे प्रस्ताव मोरे साहेबांनी करून दिले आणि स्थापनेपर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यामुळेच एक आदर्श ज्येष्ठ अर्थतज्ञ म्हणून किंवा एक DDR म्हणून त्यांनी इतकी वर्ष काम केलं, त्या सगळ्याचा उपयोग आज मनोरमा बँकेला हा पुरस्कार प्राप्त होताना झालेला आहे. त्याचबरोबर अनेक बँकांना जे पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचंही मी खूप अभिनंदन करते, मनापासून अभिनंदन करते. सोलापूर हे सिनियर सिटीजनचं शहर असं ओळखलं जातंय आणि ती ओळख आता आपल्याला पुसायची आहे. या सोलापूरमध्ये चांगले उद्योगधंदे यायला पाहिजेत
आणि त्यामुळेच आम्ही पिठाच्या गिरणीपासून ते साखर कारखान्यांपर्यंतची कर्ज दिलेली आहेत. मोरे साहेबांनी कधीच बँकेचा प्रॉफिटचा विचार केला नाही, तर ज्येष्ठ नागरिकांना 0.5% व्याजदर जास्त देऊन आपल्याला त्यांच्या संसारामध्ये कसा हातभार लावता येईल हाही विचार आमची बँक करते. आणि एवढंच नव्हे तर संपूर्ण सोलापूरमध्ये उद्योगधंदे उभारणे कसे लागतील, छोटे उद्योग त्याला चालना कशी मिळेल, त्याचबरोबर मोठ्या उद्योगाला आमची साथ कशी मिळेल हाही विचार करून आम्ही अनेक साखर कारखान्यांना सुद्धा कर्ज दिलेली आहेत. तर या सगळ्यामुळे सोलापूरचा विकास होणं आणि सोलापूरचं ब्रेन ड्रेन थांबणं, कारण आपण बघतोय की ब्रेन ड्रेन मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यामुळं एक चांगले जर आपण ह्या पिढीला संस्कार दिले, अर्थसहाय्य दिलं, कारण अर्थसहाय्याविना सगळंच कार्य अधुरं राहतं आणि त्यामुळे चांगल्या उद्योगांना चालना देऊन अर्थसहाय्य देणं आणि सोलापूरच्या विकासामध्ये मोलाचा हातभार लावणं हेही मनोरमा बँकेचं मोठं वैशिष्ट्य आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतात. त्यामुळे प्रत्येकाने पहिल्यांदा वेळीच घातलेला 1 टाका बाकीचे टाके वाचवतो. त्यामुळे बँकेच्या संचालकांनी आणि सगळ्या सीईओनी हे जर शिकलं की वेळीच म्हणजे कुठलीही गोष्ट जर जास्त न ताणली जाते, तर एखादी गोष्ट वाढत जाते तर एनपीए वाढतोय ना, तो पटकन आपल्याला आत्मसात करायला पाहिजे की इथे एनपीए वाढतोय आणि आपण तिथे वसुली करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर आपण वेळेवर केल्या आणि जर वेळेवर आपण जर सावध झालो तर नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने यश प्राप्त करू शकतो. हे यशाचं गमक हे टीम वर्क सुद्धा आहे, तुमच्या एकीचं बळ आहे. संचालक आणि कर्मचारी यांची सगळ्यांची एकी असली पाहिजे आणि हे सगळं आदरणीय श्रीकांतजी मोरे साहेबांनी आम्हाला शिकवलं आणि त्याबद्दल आम्हाला हा पुरस्कार प्राप्त झालाय. त्यामुळेच मी आपल्या सगळ्यांचे म्हणजे आदरणीय श्रीकांतजी मोरे साहेब आणि आमचे व्हाईस चेअरमन संतोषजी सुरवसे साहेब, आमच्या वहिनी शोभाताई मोरे, आमचं सगळं संचालक मंडळ यांच्या बरोबरच जे आमचे ठेवीदार, हितचिंतक, कर्जदार जे अगदी वेळेवर आमची परतफेड करतायत, आपल्या बँक असोसिएशनचे पण वाले साहेब, सुरवसे साहेब आणि सर्व संचालक मंडळ या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते, ऋण व्यक्त करते आणि आपल्या सगळ्यांचेही ऋण व्यक्त करून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुर्डुवाडी बँकेचे संचालक सुरेश शहा, सिद्धेश्वर बँकेचे अध्यक्ष नरेंद्र गंभीरे, पंढरपूर बँकेचे माजी अध्यक्ष सोमनाथ ढोबे यांनीही पुरस्कार मिळाल्याबद्दल मनोगत व्यक्त केले. अशी अवस्था आहे की आज कुर्डुवाडी सारख्या ठिकाणी कितीही जास्ती पगार देऊन चांगला मॅनेजर मिळत नाही. याच्यावर असोसिएशननी काहीतरी तोडगा काढावा, जिल्हा बँकेने काहीतरी तोडगा काढावा, राज्य बँकेने काहीतरी तोडगा काढावा. आमची अवस्था अशी आहे की आमच्याकडे कर्जदार येतात, ते स्टेट बँकेने, इतर बँकेने नाकारलेले कर्जदार येतात आणि आमच्याकडे स्टाफ आहे तो जिकडे कुठं नोकरी लागत नाही ते वशिल्याने आलेले आमच्याकडे आलेले असतात. त्यामुळं त्यांच्याकडून काम करून गेलं म्हणजे देऊ आहे. आम्ही संचालकांची मीटिंग पुरते, दिवसभर तर काही करत नाही. शेवटी बँक चालते हे संचालकांपेक्षा कर्मचाऱ्यावर. तेव्हा हे कर्मचारी चांगले पाहिजे. आम्हाला प्रशिक्षित करण्यापेक्षा आमच्या कर्मचाऱ्याला दर महिन्यातून एकदा तुम्ही प्रशिक्षित करा, त्याला काहीतरी मार्गदर्शन करा, त्याला काहीतरी त्यांच्यावर काहीतरी म्हणजे दोषारोप ठेवून त्यांना काहीतरी म्हणजे शिक्षा करा सौम्य अशी, की असं प्रगती झाली पाहिजे. आम्ही सांगतो मीटिंगमध्ये कर्ज वसुली झाली पाहिजे, झालं पाहिजे. आम्ही सांगतो आम्ही चेअरमन असताना आम्ही सकाळी मॅनेजरला घेऊन समजा XYZ कर्जदार आहे, तो तोंड दाखवत नाही, तर आम्ही रिक्षा करून प्रथम मॅनेजरला तिथं पाठवायचो. तो घरी आहे का त्याने आम्हाला फोन करायचा. मग मी बागल, अर्जुनराव बागल जे आमचे चेअरमन पण होते, ते असे जण आम्ही त्याच्या घरी जायचो, दरवाजा ठोठवायचो आणि त्याला गाठायचो. त्यावेळेला तो भेटायचा आणि घरात सगळ्यासमोर त्याची थोडीशी बेइज्जत झाल्यामुळं थोडंसं कर्ज वसुलीला चालना मिळायची. अशा पद्धतीनं कर्ज वसुली आम्ही करत होतो. परंतु सर्व संचालक असे मिळतील असे नाही. आणि दुसरी पण अशी एक खंत आहे, ती खरी का खोटी तुम्ही होता. संचालक सगळेच व्हायला तयार असतात, सगळे चेअरमन व्हायला तयार असतात, सगळ्यांनाच व्हाईस चेअरमन व्हायचं असतं, पण बँकेच्या मिटिंगला 2 तास बसायचं नसतं. येतात, सही करतात, फोन काढतात, हॅलो आणि निघून जातात. आणि मग 3-4 लोक शिल्लक राहतात. त्या 3-4 लोकांनी निर्णय घेतला की पुढच्या मिटिंगला म्हणायचं आम्हाला हे माहितच नव्हतं. अरे
बँकेमध्ये सहकाराला आणखीन एक भीती आहे की चांगले संचालक सुद्धा मिळणं अवघड झालेलं आहे. निवडणूक प्रक्रियेतून चांगले संचालक निवडून येऊन त्यांनी जसा आपल्या व्यवसायामध्ये 8 तास वेळ देतो तसं बँकेसाठी आपण दिवसातून नाहीतरी नाही आठवड्यातून 2 तास दिले पाहिजेत, तरच तुम्हाला संचालक होण्याचा अधिकार आहे. तिथं पुरस्कार घेताना फोटो काढायला मजा वाटते. अरे पण त्या पुरस्कारासाठी तुम्ही काय केलंय याचं आत्मचिंतन करा. तुम्ही त्या पुरस्कारासाठी काय केलंय का फोटो शिवाय? तेव्हा मला असं परखडपणे सांगावं वाटतं की याच्यामध्ये बदल होण्याची गरज आहे. चांगले संचालक आल्याशिवाय, चांगले कर्मचारी आल्याशिवाय, पुण्याचं रिटायर झालेले लोक येतात, अर्ज करतात मॅनेजरसाठी आणि ते काय म्हणतात, मी पुण्याला आहे, रोज अप अँड डाऊन करणार. ह्याच्या अप अँड डाऊन मध्ये बँक बी डाऊन जाते. काय करायचं? ते आणायचे मॅनेजर, कुठून आणायचे कर्मचारी? हा गहन प्रश्न आहे. तो कसा सोडवायचा? तुम्ही मान्यवर आहात, आमदार आहेत, सगळे ज्येष्ठ लोक आहेत, त्यांनी मार्ग काढावा. मला इथं बोलण्याची संधी. पण जो क्रायटेरिया ह्या असोसिएशननी नव्या पद्धतीने डेव्हलप केलाय त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आणि पुरस्कार घ्यायला इच्छुक असणारी मंडळी इथं जी उपस्थित आहेत त्यातनं जी निकोप स्पर्धा होईल त्यातनं बँक असोसिएशन नव्हे तर नागरी बँकांना एक वेगळं संक्रमण मिळणार आहे. आणि ते संक्रमण मिळण्यासाठी अशा पुरस्काराची निश्चितच गरज लागते. आणि ज्या संख्येने आपण सर्वजण इथं उपस्थित आलात ती आमच्या वालेसाहेबांच्या नेतृत्वाचीच झलक आहे असं मी समजतो. वालेसाहेबांना फक्त एकच सांगू इच्छितो, आज साठी रमेश साहेब आहेत, DDR साहेब आहेत आणि त्यांचं संचालक मंडळ आहे. लहान तोंडी मोठा घास, पण तरी मला सांगावंसं वाटतं हे व्यासपीठ त्याचं आहे म्हणून की तरी 3 महिन्याला सर्व बँकेच्या काही प्रमुख संचालकांना एकत्र बोलून आपण परिसंवाद घ्यावेत, मिटिंगा घ्यावेत. नेमक्या अडचणी काय आहेत त्या तिथंच राहतात, त्या पर्क्युलेट होत नाहीत, तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत, त्याला मंथन करायला तुम्हालाही विषय मिळत नाही. त्याच्यामुळे तेवढ्यापुरतं मर्यादित न राहता ह्याचं क्षेत्र खूप व्यापक आपण करावं. जवळजवळ 49 का 52 आपण सांगितल्याप्रमाणे बँका आहेत, तर त्या सगळ्यांना 3 महिन्यात एकत्र बोलवावं आणि त्याचा परिसंवाद घ्यावेत. आणि ज्याच्या ज्याच्या अडचणी आहेत त्याचा फॉलोअप चालू राहील आणि आपणही कार्यक्षम राहू, बँकाही कार्यक्षम राहतील. आणि ब्रह्मेच्या साहेबांनी खरंच त्यांना आज एक पूर्ण दिवस तुम्ही द्यायला पाहिजे होता. आम्ही सगळी मंडळी इथं बसायला तयार होतो. जेवणानंतरही जर ते क्लास घेत असतील तर वी आर रेडी फॉर दॅट. जे पुरस्कार दिला मनियर साहेब त्यामध्ये खूप निकष लावलेले आहेत तुम्ही आणि त्या निकषातनं आम्हाला पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे तो पुरस्कार आम्ही आमच्या कामाची खरंच पावती समजतो. आज तुमचं ब्रह्मेंद्र साहेब कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये काम करायचं किंवा संचालक व्हायचं, चेअरमन व्हायचं एवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही. आमच्याकडे कर्जदार कोण येतो, जो नॅशनलाइज बँकेत त्याची फाईल टिकत नाही तो आमच्याकडे येतो आणि त्याला आम्ही ते कर्ज देऊन ते NPAतनं किंवा 0% NPA करणं ही फार ह्याची गोष्ट आहे. आणि आज हे सगळं करताना मग समाजामध्ये वाईटपणा येणं, एक हे येणं, हे सगळ्या गोष्टी हे सहन करावं लागतं. पण ते सुद्धा करत असताना काही बँकांनी हे काम अतिशय चांगलं केलं. तुम्ही आमच्या कामगिरीचा अत्यंत चांगला निकष लावून आम्हाला एक प्रोत्साहनपर पुरस्कार दिला. त्याबद्दल मी पंढरपूर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेचे सर्व संचालक, कर्मचारी, CEO यांच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो. आणि ह्यात जात एक वाक्य म्हणजे गोष्ट बोलतो. आता ते अतिशय आज जे आम्हाला 3रा पारितोषिक दिलं आहे 200 आणि 250 कोटीमध्ये, तो निश्चित आम्ही प्रथम क्रमांकावर येऊ. आभार बँक असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉक्टर अशोक सुरवसे यांनी मानले. या समारंभासाठी आभार मानताना सुरुवातीला मी सुरेश शहांचा आभार मानतो, कारण त्यांनी आमच्या सगळ्यांच्याच भावना व्यक्त केलेल्या. त्यांच्या येणारा काळ कसा असणार आहे, रिझर्व्ह बँकेची कशी बंधनं असणार आहे त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेऊन आमचे डोळे उघडले. मग अशी गंभीर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरं तर तुमचं हे दिवसभरासाठीचं व्याख्यान असायला पाहिजे होतं, पण वेळेअभावी ते होत नाही. पण आम्ही असोसिएशनच्या वतीने निश्चित प्रयत्न करू की तुम्हाला परत एकदा बोलावून घेऊ. तेवढा त्रास तुम्ही तेवढे कष्ट घ्या, यातून आमची उन्नतीच होणार आहे. त्यामुळे त्याची तुम्हाला शुभेच्छा आमच्या सर्वांच्या त्या निमित्ताने लाभतील.
या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सोलापूर जिल्ह्याचे DDS आहे की ज्यांच्या आधिपत्याखाली नागरी बँकाच नव्हे तर सर्व सहकारी क्षेत्रातील संस्था कार्यरत आहेत. बँकांच्या हाती हा पुरस्कार गेला याबद्दल असोसिएशनच्या वतीने परत एकदा मी आपले आभार मानतो. ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम केला गेला, ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला शोभा आली, असे सर्व बँका उपस्थित प्रतिनिधी, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, स्टाफ या सर्वांचं मी असोसिएशनच्या वतीनं आभार मानतो. या कार्यक्रमाचे अतिशय नेटके सूत्रसंचालन बँक असोसिएशनच्या CEO शुभांगी ढवळे यांनी केले. यावेळी सर्व बँकांचे अध्यक्ष, संचालक, CEO व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.